नमस्कार मैत्रिणींनो, पुणा फूड रोडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गौरी गणपतीसाठी खुसखुशीत करंजी कशी तयार करायची आहे ते बघू। सारण कसं करायचं ते आपण बघणार आहोत। आता मी तुम्हाला साहित्य दाखवते। 1 वाटी रवा, 2 वाटी खोबरं, किसलेलं खोबरं, सुकं खोबरं, आणि हे 2 वाटी साखर आहे, आणि 2 चमचे खसखस आहे, आणि 1 चमचा आहे वेलची पूड आहे। तर ही जी रव्याची वाटी आहे ना, ह्याचं दुप्पट प्रमाण घेतलेलं आहे। जे रव्याची वाटी जेवढा रवा घेतला आहे तेवढंच त्याच्या दुप्पट खोबरं घेतलं आहे, आणि रव्याच्या दुप्पटच पिठी साखर घेतलेली आहे। पहिल्यांदा आपण आहे ना खोबरं भाजून घेणार आहे कढईमध्ये, आणि खोबरं भाजताना सारखं हलवत राहायचं, नाही तर ते जळून जातं खोबरं, म्हणून त्याला हलवायचं मंद गॅसवर। गॅस एकदम मंद पाहिजे, एकदम मंद गॅसवर भाजायचं। सारखं हलवत राहायचं, म्हणजे ते लागत नाही खाली, खोबरं लागत नाही। खोबऱ्याला तेल असतं ना, म्हणून ते लागलं जातं, म्हणून त्याला हलवायचं, सारखं हलवत राहायचं। थोडासा मोठा करते मी गॅस, खूपच बारीक झाला आहे गॅस। सारखं हलवत राहायचं। आणि हे सारण आहे ना, असं आपण करून ठेवलं ना, ते चांगलं हवाबंद डब्यात ठेवलं तर चांगलं टिकतं, म्हणजे 2-3 महिने टिकतं, काय खराब नाही होत। म्हणून तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाण किंवा जास्त अजून करायचं असेल तर तुम्ही ते आरामात करू शकता, आणि डब्यामध्ये भरून ठेवू शकता, म्हणजे वाटेल तेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही। आता करंजीची आठवण आली खायची तर मग तेव्हासुद्धा तुम्ही करून खाऊ शकता। करून ठेवायचं सारण, काही नाही होत सारणाला। थोडंसं तूप टाकून आपण रवा भाजून घेऊया, असं सोनेरी चांगला वास येईपर्यंत भाजायचा रवा। बारीक रवा आहे, आणि हा रवा मस्त असं मंद गॅसवर भाजायचा, लालसर, थोडासा लालसर होईपर्यंत। वास येतो मस्त, भाजून झाल्यावर वास येतो, म्हणजे समजायचा आपला रवा भाजून झालेला आहे। त्याचा कलर नाही बदलून द्यायचा, थोडासा वास आला की, खमंग असा वास आला ना ते काढून घ्यायचं, भाजून झाल्यानंतर। नंतर तळ्यात जाणार आहे करंजी बरोबर परत। वास यायला लागला आहे ना। थोडंसं जास्त नाही टाकायचं, खसखस पण एकदम थोडीशी नाजूक भाजून घ्यायची। जळून नाही द्यायची खसखस। झाली खसखस भाजून। आता हे सगळे साहित्य आपण भाजून घेतलेले, ते गार होईपर्यंत थांबायचं आपण। काय अर्धा तास लागेल किंवा 15-20 मिनटं लागेल त्याला। एकदम गार झाले ना मस्त की मग त्याच्यात पिठी साखर टाकायची। ओल्यापणी पिठी साखर अशी गरम असताना जर टाकली तर पिठी साखरेला पाणी सुटतं, म्हणून एकदम गार होऊन द्यायचं। नंतर मग आपण साखर मिक्स करणार आहे, त्याच्यात वेलची पावडर टाकणार आहे, ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। नंतर ते 1 चमचा चारोळ टाकायचं त्याच्यामध्ये, 10-15 मनुके, 15-20 मनुके, 1 चमचा वेलची पूड आहे, आणि आता साखर मिक्स करायची आपल्याला। ते पूर्ण गार झालेले आहे, म्हणून त्याच्यात आता साखर मिक्स करते।
चांगली एक एक कणाला साखर लागली पाहिजे. आणि हे जर करताना तुम्हाला जर असं ड्राय वाटलं, सुक्कं वाटलं तर थोडासा त्याला दुधाचा शिपका मारायचा करताना वाटलं तर. हे सारण असं डब्यात भरून ठेवलं ना 2 महिने तर आरामातच टिकतं. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता. आठवण आली करंजी खायची तर तुम्ही करून खाऊ शकता. झालं, आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण नंतर करंजी करूया. सारण त्याच्यासाठी अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे. रवा घेतला आणि हीच वाटी मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे. 30 वाटी 2 वाटी हा मैदा झाला आहे. त्याच्यामध्ये कडक मोहन म्हणून कडक गरम तूप केलेले आहे ते टाकायचं. 5 चमचे गरम केलेलं तूप आहे, साजूक तूप आहे. तुम्हाला साधं दुसरं डाळडा जरी वापरायचं असलं वनस्पती तूप तरी चालतं, त्याने पण चांगलं होतं. आता माझ्याकडे आहे हे म्हणून हे वापरते. आणि मग ते आधी थोड्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गरम असतं ना तूप, हाताला लागू नये, चटका बसू नये म्हणून थोडंसं चमच्याने हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता मग हाताने कण पिठाला त्याला ते मोहन लागायला पाहिजे, तुपाचं मोहन, म्हणजे करंज्या खूप खुसखुशीत होतात. अगदी चावायला पण नाही लागत, तोंडात टाकलं की विरघळतात. आणि असं बघायचं, असा मुटका बनतो का हाताचं, लाडूसारखं करून बघायचं. असं बघितलं ना की आपल्याला समजतं की आपण मोहन व्यवस्थित टाकलेलं आहे म्हणून. आता मी पाणी टाकून मळून घेणार आहे, थोडं पाणी तसंच झाकणार. आता या पिठाला आपण झाकून ठेवणार आहे. जवळजवळ अर्धा पाऊण तास ठेवायचं मुरायला. पीठ मुरतं म्हणजे मग चांगलं. त्याच्यात भरून असं हात लावायचा जरा पाण्याचा साईडनी, म्हणजे ते दोन्ही पदर एकदम चिटकतात बरोबर, म्हणजे फुटणार नाही करंजी. थोडासा पाण्याचा हात लावायचा कडेला. असं दाबायचं व्यवस्थित. ते एकदम जवळून नाही कापायचं, जवळून नाही, ते फिरकी आहे ना ती जवळून नाही घ्यायची, नाही तर ते फुटून जाईल करंजी. जरा अंतरावरून असा आकार द्यायचा करंजीचा. आणि हे उरलेलं आपण त्याच्यामध्ये ठेवायचं, ते परत उपयोगी येईल ते पीठ. मी तुम्हाला करून दाखवते, थोड्यात गाठून दाखवते. हवं तेव्हा हवे तेव्हा करू शकतो आपण.
करंज्या तळून घेऊया. एकच टाकायचं. त्यात वरून तेल असं तिला हे करायचं. सोडायचं तेल. टम्म फुगली बघा. हे खाली इकडे ताट ठेवायचं. अशी मस्त ब्राऊन कलर व्हायच्या वेळेस काढायची. कोणाला पांढरे पण चालतात. आधीच येते. असं नितळायचं. जाळ्या असं ठेवायचं म्हणजे त्याच्यातलं एक्सेस तेल आहे ते निघून जाईल. जादाचं तेल आहे निघून जातं चावायला. करंजी तोंडात टाकली की डायरेक्ट विरघळते.